नमस्कार, मी पल्लवी भगत आणि आज आपण बघणार आहोत अंडा मसाला रेसिपी. चला तर मग बघूया आजची आपली पटकन होणारी रेसिपी. तर मी इथे 5 बॉइल्ड केलेले अंडे घेतले आहे आणि इथे रीळचा धागा घेतला आहे. अंडे एकदम क्लीन कट होतात ॲज कम्पेअर टू नाईफ. त्याच्यामुळे तुम्हीही एकदा तरी रीळच्या धाग्याने नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे सर्व अंडे कट करून घेतले आहे. तर आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा हा ब्राउनिश होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा झाला की त्यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये भाजून घेतलेला खोबऱ्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमच पावडर टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमच लाल तिखट, 1 चमच कांदा लसूण मसाला, 1 चमच धने पावडर. तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर त्या जागी गरम मसाला किंवा घरगुती जो मसाला तुम्ही वापरता तो मसाला तुम्ही टाकू शकता. आणि नंतर गरम केलेलं पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कुठल्याही भाजीसाठी जर तुम्ही ग्रेव्ही बनवत असाल तर नक्की गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाण्याचा वापर करू नका. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया. कोथिंबीर परत एकदा छान याला मिक्स द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण यामध्ये म्हणजे ग्रेव्ही वाढवण्यासाठी हे पाणी ॲड केलं आहे. थोडंसं बॉईल आलं की अंडे टाकून घेऊया आणि हळूवारपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हळूहळू सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सर्व मिक्स झालं की यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करत आहे गरम आणि परत थोडंसं हळूहळू याला मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत मीठ टाकल्यामुळे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आता यावर छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि बघा छान तयार झाला आहे आपला अंडा मसाला. तर हा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबत, नानसोबत खाऊ शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.